आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो बुलढाण्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर सुरेश चौधरी सर. सिनियर इंजिनियर म्हणायचं कारण एक दुसरं असं आहे कारण त्यांना 30 वर्षांचा अनुभव या क्षेत्रातला आहे आणि जेव्हा मी कायम असं म्हणतो की एखाद्या व्यक्तीला जेव्हा इतक्या वर्षांचा अनुभव असतो तेव्हा त्याच्याकडं आजवर केलेल्या साईट्स, आजवर केलेले अनुभव, आजवरचा प्रवास हा सांगण्यासारखे खूप अनेक गोष्टी असतात. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारताना एक वेगळा आनंद होणार आहे आणि त्याचप्रमाणे बिल्डर आपलं इंजिनियर आर्किटेक्ट असोसिएशन ते मागच्या 8 वर्षापासून ते अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. सो एका माध्यमातून ते अशा लोकांना संघटनेचं सुद्धा काम करतायत. तो त्या माध्यमातून सुद्धा काय काम चाललंय याबद्दलही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहेत. आधी गप्पांना सुरुवात मला इथून करायची आहे ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे लहानपणी आपलं शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 30 वर्षांपूर्वी जेव्हा हा विचार आला असेल सिव्हिल इंजिनियर होण्याचा, त्यामागची प्रेरणा किंवा प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपणही या फील्डमध्ये यावं? काय सांगा? माझं जे प्राथमिक शिक्षण आहे ते मराठी मीडियम शाळेमध्ये झालं आहे पहिले. त्यानंतर मी एडेड शाळेमध्ये शिकलो. त्यानंतर मी 12वी 11वी 12वी सायन्सला शिवाजी शाळेमध्ये ॲडमिशन घेतली. माझं शिक्षण तसं म्हणतात माझं शिक्षण खूप बुलढाणा ITIचा विद्यार्थी आहे मी. बुलढाणा ITI मध्ये ड्रॉफ्ट्समन सिव्हिल हा कोर्स जो होता त्या कोर्स मी केलेला आहे. 1989 साली मी ते ITI म्हणून कन्स्ट्रक्शनचे डिग्री दिली आणि तेव्हा त्या कोर्सला नंबर नव्हता लागत, एवढा भारी कोर्स होता तो. आणि त्याच्यानंतर मी याला इक्विव्हॅलंट अप्रेंटिस सुद्धा केली आणि BTRI म्हणून एक त्याच्यावरचा कोर्स असतो तो सुद्धा केला. तो इक्विव्हॅलंट डिप्लोमा राहतो. तर मला बांधकाम क्षेत्राची आवड म्हणजे पहिले असून मी जेव्हा कुठली कन्स्ट्रक्शन चालू असून मिस्त्री सोबत राहून काम पाहण्याची मला आवड होती. आणि योगायोगाने काय झालं की मी या क्षेत्रामध्ये आलो. म्हणजे लोकांना जसा आवडीचा व्यवसाय भेटतो तसा मला आवडीचा व्यवसाय मिळाला योगायोगानं आणि मग त्याच्यातून मी करिअर करायचं ठरवलं. मी 4 एप्रिल 1993ला इरिगेशन ऑफिसला जॉईन झालो होतो. मग मी या व्यवसायामध्ये सुरुवात केलेली असल्यामुळे मला इकडं आवड असल्यामुळे मी ते इरिगेशन डिपार्टमेंट सोडून दिलं आणि प्रायव्हेट बिझनेसमध्ये मी हळूहळू काम सुरू केलं. आणि आमच्या काळामध्ये बुलढाण्यामध्ये जर म्हणसाल तर इंजिनियर लोकांची संख्या खूप कमी होती. त्या काय नगण्य 5-6 इंजिनियर होते. तर त्या काळामध्ये आम्ही आमच्या हिशोबानं म्हणजे थोडक्यात म्हणसाल की पैदलपासून सुरुवात करून साईटवर आणि नेमकं बुलढाणा डेव्हलपमेंटला आलो होतो. त्या हिशोबानं आम्ही आणि या बिझनेसमध्ये जर तुम्ही म्हणसाल तर स्ट्रगल खूप आहे. कारण इंजिनियर लोकांना कोणालाही या फील्डमध्ये जर येऊन काम सुरू करायचं म्हटलं तर कमीत कमी 10 वर्षाचा वेटिंग पिरियड असेल. म्हणजे नाव करून त्याला व्यवस्थित काम जर करायचं असलं तर. आता आणि काय झालं त्या काळामध्ये बरेचसे इंजिनियर आले असतील पण या प्रायव्हेट फील्डमध्ये फार कमी लोक पडतात. तर हा जो कन्स्ट्रक्शन बिझनेस आहे हा एवढा सोपा नाही. तर त्या माध्यमातून मला ते कन्स्ट्रक्शनची आवड असल्यामुळे मी या क्षेत्रामध्ये आलो आणि मग आलो तर त्याच्यातच स्थिरावलो. हा प्रवास फार आहे. म्हणजे मला ते 30 वर्षापूर्वीचं चित्र दिसत होतं जेव्हा तुम्ही सांगत होता की बुलढाण्यामध्ये तेव्हा इंजिनियर नव्हते. कदाचित माझ्यामध्ये तेव्हा इंजिनिअरिंग कन्सेप्ट सुद्धा फारशी आली नसेल. जेव्हा ते मिस्त्रीकडनं किंवा ठेकेदाराकडनंच घर बांधून घ्यायची कन्सेप्ट असेल, जेव्हा तुम्ही केलं असेल, जेव्हा तुम्ही पहिला प्लॅन बिन दिला असेल, तो मला त्यामुळे ती आठवण हवी आहे की जेव्हा तुम्ही पहिला प्लॅन कुठेतरी दिला असेल किंवा पहिलं तुमचं प्रोजेक्ट. कारण बऱ्याचदा असं होतं इंजिनियरच्या आयुष्यात की जेव्हा आपण शिक्षण तर पूर्ण करतो पण पहिला प्रोजेक्ट करेपर्यंतचा स्ट्रगल असतो आयुष्यातला तो फार महत्वाचा असतो. तो बरेचसं शिकवून जातो. तर त्याची आठवण काय सांगाल पहिल्या प्रोजेक्टची जे स्वतः केला? मी पहिलं काम आखलं होतं रामनगरमध्ये घोंगडे म्हणून आहे यांच्या घराचं. ते फर्स्ट मध्ये काम करतात. ते माझं आयुष्यातलं पहिलं लेआउट. अच्छा. म्हणजे क्लीनचं आखणे. आणि बुलढाण्यामध्ये आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा जास्तीत जास्त लोअर बेरिंगचाच ट्रेंड होता. हा जो कॉलम बिल्डिंगचा ट्रेंड आला हा 2000 सालापासून आला. तर 1994 ते 2000 सालापर्यंत कम्प्लीट लोड बेरिंगचीच कन्स्ट्रक्शन व्हायची. तर ते पहिलं माझं काम आहे घोंगडेचं. त्या कामाला 30 वर्षावर झालेले आहेत. आणि ते काम कसं मिळालं तुम्हाला? ते काम परिचयातूनच मिळालं. कारण काय ते कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये तुम्हाला सुरुवात जर करायची तर परिचयाच्या लोकांच्या पासूनच तुम्हाला सुरुवात करावी लागते. कारण इंजिनियरवर फार लवकर कोणी भरोसा ठेवल असं काही सांगता नाही येत. बरोबर. कारण अनुभव जर मिळवायचा तर पहिले शेजाऱ्यासोबत किंवा लोकांना तुम्हाला काही मेहनतामा न घेता काम करून द्यावं लागतं तेव्हा कुठं तुम्हाला चान्स भेटतो. बरोबर. म्हणजे सुरुवातीला आम्हाला कोणी आलं तर त्याला फुकट सल्ला दे, माहिती दे. कोणाच्या साईडवर काही अडलं तर स्वतःहून चाललं जायचं, त्याला समजून सांगायचं. अशा माध्यमातून हळूहळू आम्ही स्टेप बाय स्टेप क्लोज येत गेलो.
आता काही तांत्रिक प्रश्नांवर येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आता तुम्ही मागच्या 25-30 वर्षापासून हे फील्ड बघितलंय. बुलढाण्यासारख्या ठिकाणी तुम्ही काम करताय. एक घटक तुम्ही नक्की बघितला असेल ते म्हणजे या क्षेत्रातला जो केंद्रस्थानी आहे तो म्हणजे कामगार किंवा लेबर आपण ज्याला म्हणतो. आणि त्यामध्ये अनस्किल्ड लेबर किंवा अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे, जे पूर्वी पण होतं आणि सध्यालाही आहे. तर अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? आणि तुम्ही कशी ती सगळी परिस्थिती हाताळता इतके वर्ष? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कन्स्ट्रक्शन लाईन अशी आहे हं. की आपण जरी इंजिनियर क्वालिफाईड जरी असला तरी खाली काम करणारे लोक स्किल वर्कर भेटतीलच असं नाही. तुम्हाला त्या लोकांना पण कसं आहे की ते काम करणारे जे लोक आहेत त्यांना अनुभवातून ते शिकलेले आहे. आणि आपली कन्स्ट्रक्शन साईड आहे, कन्स्ट्रक्शनचा विषय आपला असा आहे की ज्याला काम करायला डिग्री नाही लागत. म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये कोणी पण येऊ शकतं. समजा एखाद्या डॉक्टर दवाखाना टाकायला डिग्री लागते, पण कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये तसं काही नाही आहे. तो फार मोठा ड्रॉबॅक आहे या फील्डमधला. जे तुम्ही प्रश्न काढला स्किल वर्कर, तर असं काही याच्यात राहत नाही. आणि त्या लोकांकडून काम करून घ्यायचं तर ते साहेब ते फार म्हणजे कठीण काम आहे. त्यांना समजून सांगणे, आणि बऱ्याचदा तर असं होते की त्यांना आपण समजून सांगू सुद्धा त्यांना जे पाहिजे तेच ते करतात. म्हणजे आता कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये जर विषय घेतला तुम्ही, तर स्लॅब टाकताना वॉटर रेशोचं प्रमाण जे आहे ते मेंटेनच होत नाही. आणि तुम्ही त्या माणसासोबत किती वेळ डोकं लावणार? शेवटी शांततेत जेवढं कव्हर होईल तेवढं ते करावं लागतं. पण त्याला इलाज नाही सारखं. स्किल वर्कर तुम्हाला पाहिजे तसे फक्त ठेकेदार वगैरे असतात, पण त्याच्या हाताखालचे स्किल वर्कर भेटत नाही. पण ते आता हळूहळू जे फार दिवसातून काम करतायत त्यांना आता ते आमच्या मंगवडी पडलेलं आहे. आमच्या सोबत जे काम करतात त्यांना आमची भाषा समजते, त्या हिशोबाने ते व्यवस्थित चालू. बरं. दुसरं तुम्ही या फील्डमध्ये आता जसं बोलताना सांगितलं की लोड बेअरिंग पासून आता कॉलम पर्यंत एवढा तुम्ही प्रवास या क्षेत्राचा बघितलेला आहे, तंत्रज्ञानातला बदल बघितलेला आहे. तर पूर्वी तुम्ही माझ्याकडे पहिले जेव्हा ड्रॉइंग काढलं असेल तेव्हा अगदी पेपर पेन्सिल घेऊन काढलं असेल आणि आता सॉफ्टवेअरच्या मदतीने काढता. तर या तंत्रज्ञानाचा आता किती फायदा तुम्हाला या क्षेत्रात होतो आणि तुम्ही तो कसा करून घेता? साहेब तुम्ही फार म्हणजे जुन्या आठवणी काढल्या तुम्ही. आमच्या काळामध्ये आम्हाला पेन्सिलनच लोकांना सॅम्पल प्लॅन द्यावे लागायचे. इव्हन म्हणजे जे नगरपालिकेचं सँक्शन ड्रॉइंग आहे ते सुद्धा आम्हाला हाताने काढून त्याच्या ब्ल्यू प्रिंट काढून सबमिट करावं लागायचं. पण जेव्हापासून माझ्या मते 2003-04 पासून जेव्हापासून कम्प्युटर आले तेव्हापासून काम करणं सोपं झालं आणि त्याचा खूप फायदा झाला तंत्रज्ञानाचा. कारण आम्हाला ते ड्रॉइंग काढायचे, सेव्ह ठेवायचे, कागद जमा करायचे, त्याला खूप वेळ लागायचा. आणि त्यात चेंजेस असला तर पुन्हा नवीन ड्रॉइंग, पुन्हा एबीसीडी चालू करा. पण हे जेव्हापासून हे ॲटो कार्ड वगैरे आलं तर इतका फायदा झाला या तंत्रज्ञानाचा. कामही फास्ट होतं, लोकांना समजते लवकर. आणि जेव्हापासून पहिले काय होतं की 3D व्यू सुद्धा आपल्याला हाताने बनवायला लागायचं. आता कॉम्प्युटरद्वारे त्याची इमॅजिन जी पॉवर आहे, लोकांना जी घर उभं दिसतं त्याच्यामुळे लोकांना ते बनवणं सोपं झालं. आता बऱ्याचदा काय होतं की बांधकाम पूर्ण होत असताना लोकांना कळायचं की आपलं घर असं उभं राहील. आणि बऱ्याचदा असं आपल्याला वाटतं की बाबा कागदावर त्या प्लॅन मालकाला समजला तर तेवढ्यापुरतं पण हवं म्हणतो, पण जेव्हा जेव्हा तसं स्ट्रक्चर उभं राहतं तेव्हा म्हणतो मला असं नव्हतं पाहिजे. तर या कॉम्प्युटरमुळे काय झालं ते स्ट्रक्चर त्याच्यासमोर आपण ऍक्च्युअल मध्ये उभं करतो आणि त्यातले डोळ्यांना दिसतं, म्हणजे त्याला आजच समजते की आपलं घर कसं होणार आहे. त्यामुळे त्याचं एक समाधान होतं. बरोबर. आता विषय तुम्ही काढलाच आहे कस्टमरच्या याच्याबद्दलचा, तर त्यातलाच एक पुढचा प्रश्न आहे. तुम्ही बऱ्याचदा कस्टमरकडनं एक डायलॉग कायम ऐकला असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे आणि इतक्याच बजेटमध्ये बसवून द्या, कारण रेसिडेन्शियल मध्ये तुमचा हातखंडा आहे. तर अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुम्हाला कायम वाटत असतं की आपण एक चांगलं दर्जेदार घर बनवावं. आणि जेव्हा कस्टमर म्हणत असतो की जरा बजेट कमी आहे, तर बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता मग? हे प्रत्येक कस्टमरचं बजेट असा विषय आहे की प्रत्येक माणसाचं बजेट जरी तयार असलं तरी बजेट ते मेंटेन होत नाही. बऱ्याचदा आम्ही पाहतो. कारण काय होते की आपण त्याला ज्या हिशोबाने सल्ला देत असला त्या हिशोबाने जर त्यांनी चॉईस केलं तर ते मेंटेन होते. पण त्यांना जर आपलं ऐकलं नाही तर ते बजेटमध्ये मेंटेन होत नाही. आम्ही बऱ्याचदा कमीत कमी खर्चामध्ये चांगले चांगले घर बांधण्याचा प्रयत्न करतो. आणि ते लोकांची रिक्वायरमेंट जर वाढत गेली ते मेंटेन. पुढचा प्रश्न एक जरा वेगळ्या प्रकारचा आहे, असा की त्याला 2-3 आधी अँगल आहेत. एक म्हणजे तुम्ही इंजिनियर आहात, इतके वर्ष काम करतायत आणि इंजिनियर आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून या नात्याने सुद्धा आम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर हवंय तुमच्याकडून. ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाबद्दल आपण जर बोललो तर एक विकासाचं व्हिजन असेल तर तुमचं एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं की पुढच्या 15-20 वर्षामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये इंजिनिअरिंगच्या अँगलमध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायला पाहिजे जेणेकरून पुण्या मुंबई सारखा विकास आता बुलढाण्यात सुद्धा होईल? तर बुलढाण्याचा जर विचार केला तर बुलढाणा हिल स्टेशन आहे. राहण्यासाठी रेसिडेन्शियल म्हणून खूप सुंदर गाव आहे. म्हणजे जर टेम्परेचरचा विचार केला तुम्ही तर पुण्यानंतर डायरेक्ट बुलढाण्याचं टेम्परेचर सेम आहे वातावरण. आणि बुलढाण्यामध्ये सध्याच्या कन्स्ट्रक्शन मध्ये जर विचार केला तुम्ही तर बुलढाण्यामध्ये कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री खूप मोठी फोफावलेली आहे.
पुन्हा मुंबईला जर गेलो तर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीचं जर डेव्हलपमेंट झाली तर, आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री अशी आहे साहेब की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना काम करायला वाव आहे. कारण खोदकामापासून तर शेवटच्या टोकावरून म्हणजे प्लंबर, इलेक्ट्रिशियन, मुरुंब अशा अनेक प्रकारचे कारागिरी या बिल्डिंग इंडस्ट्रीमध्ये काम करतात. म्हणजे रोजगाराचं खूप मोठं उत्पादन साधन हे कन्स्ट्रक्शन आहे. तर हळूहळू बुलढाण्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे इथे MIDCचं पाहिजे तसं डेव्हलपमेंट नाही साहेब. जर MIDC जर इथं आली तर MIDCचा एक प्रॉब्लेम असा आहे की इथं दळणवळणाचा शब्दाचा एक प्रॉब्लेम आहे. कारण बुलढाणा एक आउटसाईड असल्यामुळे इथं दळणवळणची सुविधा योग्य नसल्यामुळे MIDC पण डेव्हलप नाही झाली. आणि इथं सगळ्यात मोठा रोजगार हा कन्स्ट्रक्शनच आहे बुलढाण्यामध्ये. आजच्या घडीला जरी तुम्ही सर्वे केला तर कन्स्ट्रक्शन सगळ्यात लार्जेस्ट बिझनेस बुलढाण्यामध्ये. कारण हे जे शहर आहे हे रिटायरमेंट लोकांचे शहर आहे. त्याच्यामुळे इथल्या लोकांना इथं जो कोणी नोकरी करायला तो इथं राहतो आणि घर बांधून राहणे हाच त्याचा मेन उद्देश असतो. तरी आता बुलढाणा चांगल्या प्रकारे डेव्हलप होत आहे. तरी बुलढाण्यामध्ये माझं असं मत आहे की रेल्वे लाईन झाली किंवा जे दळणवळणाचं साधन जर आलं तर बुलढाणा खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकतं. आणि माझं असं मत आहे की कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये जर कोणी आलं काम करायला तर त्याला कोणत्याही प्रकारचा अंतर राहणार नाही. कारण कन्स्ट्रक्शन लाईन ही न संपणारी गोष्ट आहे. कारण माझ्या एका शब्दात तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर जब तक रहेगा मकान तब तक चलेगी सबकी दुकान. वा वा. घर आल्यावरच सगळ्या गोष्टी येतात साहेब. घर आल्यावरच गाडी येते, घर आल्यावरच टीव्ही येतो. त्यामुळे घर ही फार मोठी निकड आहे लोकांची असं मला वाटतं. वा, क्या बात आहे. पण मग हे तुमचं जे आताचं तुम्ही विजन सांगितलं तर त्यासाठी शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत आता असं तुम्हाला वाटतं हे पूर्ण करण्यासाठी? पुढच्या 15-20 वर्षात कुठली महत्वाच्या स्टेप्स घेतल्या पाहिजेत? नाही, आता बुलढाण्यामध्ये आता इंजिनिअरिंग कॉलेज तर भरपूर झालेले आहेत. पण माझं असं मत आहे की शासनानं हे जे इंजिनियर लोक आहेत यांना हे जे आपले तुम्ही जे आता विषय काढला मागे की बाबा आपल्याला स्किल वर्कर, जसं इंजिनियर लोक सुद्धा प्रत्येक साईटवर काम करताना प्रत्येक ठिकाणी इंजिनियर उपलब्ध झाला पाहिजे. आणि आपले जे PWD असो, ZP असो, इथे काम करताना सुद्धा या लोकांना त्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे. कारण बरेचदा तुम्ही असं पाहिलं असेल साहेब की कॉन्ट्रॅक्टर म्हणून जर जुन्या लोकांचा विचार केला तर जे जुने लोक मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर पण ते डिग्री प्राप्त नाही आहेत. आणि आज बेरोजगारांची संख्या खूप जास्त आहे. तर शासनाने हे जे इंजिनियर लोक आहेत, सिव्हिलवाले, यांना पहिले प्राधान्य देऊन शासकीय कामं यांच्या हातून कशा प्रकारे करून घेतल्या जाईल अशी माझी इच्छा आहे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न एका वेगळ्या याच्यातनं थोडा अवघड आहे, कारण तुम्ही 1000-1200 प्रोजेक्ट्स इतक्या वर्षांमध्ये केलेले आहेत. आता या 1200 पेक्षा जास्त प्रोजेक्ट मधनं जर एकच प्रोजेक्ट काढायचा झाला की जो आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, ज्यातनं तुमची एक वेगळी ओळख झाली, ज्याच्यात जो करताना तुम्हाला एक आनंद, समाधान वेगळं मिळालं किंवा काहीतरी वेगळं केल्याचा आनंद होता, तर त्या प्रोजेक्ट बद्दल आम्हाला ऐकायचं तुमच्याकडून. तर तसेच प्रोजेक्ट मी भरपूर केले. पण मी एक घर बांधले इथं राजेंद्र जयस्वाल म्हणून आहेत, राजू जयस्वाल, आपल्या जयस्वाल लेआउटला. ते बुलढाण्यातलं सगळ्यात सुंदर घर आहे साहेब. आणि त्या घराचं बांधकाम आणि त्याचं डिझाईन एवढं छान आहे की त्या घरावरचं जर म्हणजे 1 mm पण एरर नाही त्या घरामध्ये. इतकं परफेक्ट काम आहे आणि क्वालिटी वर्क आहे. आणि तो बंगला कितीतरी लोक आजही पाहायला येतात. आणि असं माझं एक दुसरं काम आहे राणा गेस्ट हाऊस, जे अतिशय कमी जागेमध्ये मी 4 मजली बसवलेलं आहे. त्याच्यावरती मला अल्ट्राटेकचा अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे बेस्ट कन्स्ट्रक्शन म्हणून. असे 2-3 कामं माझे फार आवडीचे आहेत. वा वा. त्या जयस्वाल बंगलोमध्ये काय स्पेशालिटी आहे पण असं? स्पेशालिटी म्हणजे डुप्लेक्स बंगला आहे साहेब. बरं. डुप्लेक्स बंगला आहे आणि त्याच्यामध्ये त्या बंगल्याला आता माझ्या मध्ये 12 वर्ष झाली असतील. पण जे आज टेक्नॉलॉजी लोक वापरतात ती टेक्नॉलॉजी आपण तिथं वापरलेली आहे. ते बुलढाण्यात एकच घर आहे की ज्याच्या जिन्याचं रेलिंग पूर्ण काचच, म्हणजे स्टील नाही बरं, काचच आहे, पूर्ण काच. म्हणजे त्याचे जे व्हर्टिकल रॉड सुद्धा आहे ते सुद्धा काचाचे आहेत. तसं रेलिंग कुठंच बुलढाण्यात नाहीये. आणि त्या बंगल्याचं मेंटेनन्स, गार्डन वगैरे आजही जसंच आहे. इतकं सुंदर घर आहे. वा. हा झाला एक आयकॉनिक प्रोजेक्ट. आणि दुसरा प्रोजेक्ट असा एक आठवण हवी आम्हाला, जो करताना काहीतरी अडचण आली, आव्हान आलं आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, तो एक प्रसंग तुम्हाला काही असं आठवतोय का? म्हणजे काही नैसर्गिक आव्हान आली, कधी लेबरचे काही आव्हान आली, कधी तंत्रज्ञानाचं आव्हान आलं, पण अशी काहीतरी अडचण आली असं एखादा प्रसंग? साहेब आता जवळपास म्हणजे खूप आठवण जुनी झाली. आता बुलढाण्यामध्ये 7-8 वर्षापूर्वी पाण्याची खूप टंचाई होती साहेब. या टंचाईच्या काळामध्ये नगरपालिकेनं बुलढाण्याचे कामं बंद केले होते किंवा पाणी टंचाईमुळे काम बंद ठेवणे. पण आमचे काही काही प्रोजेक्ट असे होते की जे स्लॅब लेवलला आले आणि अटकले. तर मग अशा कंडिशनमध्ये आम्हाला फार अटीतटीमध्ये राहून काही लोकांची परवानगी घेऊन ते काम करावं लागलं की जे काम नंतर 4-4 महिने बंद राहिले. अशी फार मोठी समस्या, पाणी समस्या बुलढाण्यामध्ये आली होती. त्यातून आम्ही कसं तरी बाहेर पडलो. आणि आज तुम्ही म्हणता, आज अडचण जर म्हणसान तर बुलढाणा म्हणजे आजही कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये सगळ्यात मोठी एक समस्या आहे सॅन्डची. तुम्हाला माहिती आहे सॅन्ड नेहमीच बंद असते. सॅन्ड जे आजही चालू आहे
ही अनधिकृत चालू आहे. तर माझं म्हणणं या स्टँड नसल्यामुळे काय होऊ राहिलं की कंस्ट्रक्शन लाईनवर खूप मोठा परिणाम होऊ राहिला आणि ती स्टँड जी उपलब्ध होते आजही तिचा कॉस्ट खूप जास्त आहे. त्यामुळे लोकांना ती पेलवत नाही. आणि क्रश स्टँड जी आज वापरायला पाहिजे आपण, कारण पर्यावरणाचा जर विचार केला तर क्रश स्टँड आपण कंपल्सरीच केली पाहिजे. त्याच्यामध्ये बांधकामाची कोणतीच अडचण येत नाही. पण प्रॉब्लेम असा आहे की लोकांची मानसिकता अजून तयार व्हायला वेळ लागेल. ती जी समस्या आहे स्टँडची खूप मोठा प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत कंस्ट्रक्शन याला वेग नाही येणार. बरोबर आहे. हा, आता तुमच्या घरात सुद्धा एक पुढची पिढी तयार होतीये तुमच्याच क्षेत्रात काम करणारी, आणि त्याचप्रमाणे तुम्ही म्हटलं तसं बुलढाण्यात सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेज बरीच आहेत. तर ही जी आता तरुण इंजिनियर्स या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवतायत, तर त्यांना एक सिनियर म्हणून, इतक्या वर्षाचा अनुभवी इंजिनियर म्हणून काय सल्ला द्याल पहिलं पाऊल टाकण्यापूर्वी त्यांनी या क्षेत्रात? मी त्या लोकांना एकच सांगेल की त्यांनी नोकरीच्या मागे न लागता त्यांनी कन्स्ट्रक्शन लाईनच्या बिझनेसमध्ये, व्यवसायामध्ये उतरावं. या व्यवसायामध्ये खूप मोठं अचिव्हमेंट आहे आणि खूप मोठं त्यांचे स्वप्न पूर्ण होतील एवढा मोठा हा व्यवसाय आहे. आणि याच्यात एक गोष्ट नाही साहेब, इंटेरियर डिझाईन आहे, फार फार म्हणजे खूप काही करायला व्हावं याच्यामध्ये. आणि तुम्हाला सांगितलं मी अन्न वस्त्र निवारा घर सगळ्यात महत्वाचं मी मानलं तुम्हाला, जब तक रहेगा मकान तब तक चलेगा दुकान. या हिशोबाने या गोष्टीला मरण नाहीये. तर माझं म्हणणं की लोकांनी नोकरीकडे न वळता, म्हणजे मी जरी हा व्यवसाय करत असलो, मी जरी, पण माझी गॅरंटी की जर इमानदारीने आणि चांगल्या प्रकारे जर तुम्ही व्यवसाय केला तर नक्कीच तुम्हाला याच्यात यश मिळू शकतं. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता साधारणपणे, आणि मग ठरवता की हे स्टील वापरलं पाहिजे किंवा हे स्टील चांगलं आहे? असं स्टील निवडताना काय, कसं निवडता तुम्ही? स्टीलचं कसं आहे साहेब, स्टील मध्ये आता पहिले, आता आपले काय स्टील आहे, स्टील म्हणजे जेवढं नरम असलं तेवढं चांगलं. आणि कस्टमरचं काय झालं साहेब, आजकाल कस्टमरला सुद्धा स्टीलचे नावं माहिती असतात. आयकॉन स्टील, टाटा स्टील. तर या हिशोबाने कस्टमरनं आम्हाला विचारल्यावर आम्ही त्यांना ते रेफर करतो. बरोबर. आणि आयकॉन स्टील कधी वापरले का तुम्ही कुठल्या कन्स्ट्रक्शन मध्ये? हो. तुमचा अनुभव प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून कसा होता? आयकॉन स्टीलच्या बाबतीत मी आता, माझी एक साईट झाली इथं जिजाबाद नगरला, तिथं मी आत्ताच वापरलं. माझ्यामध्ये जायबाईच्या दुकानामध्ये मिळतं ते. अतिशय चांगली क्वालिटी आहे आणि समाधानी आहे. तर हे होते इंजिनियर सुरेश चौधरी सर. आणि मी सुरुवातीला म्हटलं तसं, जेव्हा 25-30 वर्षांचा अनुभव असतो तेव्हा या क्षेत्रात खूप बोलण्यासारखं असतात, खूप आठवणी असतात, खूप अनुभव असतात, आणि त्यातले बरेचसे अनुभव त्यांनी या वेळेला सांगितले. मात्र तरुण मुलं जी या क्षेत्रात पहिलंच पाऊल ठेवणार आहेत त्यांना सगळ्यात महत्त्वाचा सल्ला म्हणजे कष्टाशिवाय पर्याय नाहीये, मेहनतीशिवाय पर्याय नाहीये. आणि या फील्डमध्ये, म्हणजे एकट्या बुलढाण्यामध्येच इतक्या अमर्याद संधी आहेत, तर महाराष्ट्रात, भारतात, जगात इतक्या संधी आहेत सिव्हिल इंजिनियरला. त्यामुळे यामध्ये खूप संधी आहेत. मोठ्या संख्येने तुम्ही या क्षेत्रात या. तर पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार की तुम्ही आमच्या या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर आलात. आणि जरी तुम्हाला आता फक्त 30च वर्ष झाली असं मी म्हणेन, पुढच्या अजून 20 वर्ष आहेत की जिथं तुमची कारकीर्द अशीच चालावी आणि असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत. याच आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.